टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी या घटनास्थळाला भेट दिली अशी बातचीत करतोय। कशा पद्धतीने हा अपघात झाला काय माहिती मिळते? आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक खेड यांनी कळवलं की खेड बरे नाक्याच्या पुढे म्हणजे जगबुडी पुलावरती ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक गाडी खाली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मग आज या ठिकाणी येऊन मी आता भेट दिली असता माहिती PIकडून घेतली असता असं समजलं की पहाटेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि जसं माहिती मिळाली तसं पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ चिपळूण पोलीस स्टेशनचे RCP आम्ही लगेच रवाना केली होती। यामध्ये जखमी 2 व्यक्ती आहेत तर त्यांना तात्काळ मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि जे मयत झालेले आहेत तर त्यांनासुद्धा कर्मणी हॉस्पिटल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मृतकांचे नातेवाईक मुंबईवरून निघालेले आहेत। गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। एकंदर या ठिकाणी शांतता आहे। बंदोबस्त जो आहे हा पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने वाहतुकीवर नियंत्रण आणलं जाते, कशा पद्धतीनं सुरळीत वाहतूक होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? ॲक्सिडेंट झाल्यामुळं येणं जाणारी वाहतूक जी आहे किंवा वाहनं आहेत तर ते ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी पाहण्यासाठी थांबत आहेत आणि तसं विचार केला तर हा जो ब्रिज आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅफिक राहतं, अवजड वाहतूकही राहते, तर इथे ट्रॅफिकवरती परिणाम होऊ नये यासाठी आम्ही बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी।